नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 5 वैशाख शके 1948 अर्थात 25 एप्रिल 2026. मंडळी, शेतीकामाची लगबग म्हटली ना तर ती अक्षरशः वर्षभर सुरू असते. पण तरीही त्यातल्या त्यात वेळेची बचत करणं हे अर्थातच महत्त्वाचं असतं आणि यासाठी शेती कामामध्ये उपयोगी पडतात ती वेगवेगळ्या प्रकारची यंत्र, अवजारं यासारखी साधनं. मंडळी, आज आपण कोकण विभागासाठी उपयुक्त अशी शेती अवजारं कोणती आहेत आणि ती वापरणं कसं फायदेशीर आहे हे जाणून घेऊया. यासाठी डॉक्टर निलेश शिरसाट यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली ही बातचीत ऐकूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कोकणात फळपिकांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्याकडे आंबा, काजू, चिकू, सुपारी यासारखी फळांचं मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तसंच त्याचं उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणावरती होतं. भात हे देखील आपल्या कोकणातलं महत्त्वाचं पीक आहे. पण आपण हल्ली बघतो की मजुरांची कमी उपलब्धता आणि त्यांचे दर वाढल्यामुळे खूप मोठी समस्या आपल्याला शेतीमध्ये दिसून येते. त्यामुळे शेतीच्या कामाकरता यंत्र आणि अवजारांचा वापर आता आपल्याला करणं हे अटळ आहे. आपल्या कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून यांत्रिकीकरणाची समस्या सोडवण्यासाठी फळपिकांसाठी तसंच भात पिकासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विविध हत्यारं, अवजारं आणि यंत्र विकसित केलेली आहेत. आज आपण याविषयीच माहिती घेणार आहोत की आपल्या कोकण विभागासाठी कोणती अवजारं शेतीच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय जे आहे या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर निलेश शिरसाट सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण या अवजारांविषयी माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, भात पिकासाठी यांत्रिक शेती म्हणजे नक्की कशी करता येईल? भात शेतीसाठी आवश्यक असलेली शेतीची सर्व कामे, उदाहरणार्थ जमिनीची मशागत करणे, चिखलणी करणे, भात लावणे, भातामधलं जर तण असेल तर तण काढणे, कापणी करणे, मळणी करणे आपण यंत्राद्वारे करू शकतो. आज या सर्व कामांसाठी विविध प्रकारचे यंत्रे उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना याची माहिती आवश्यक असणे खूप गरजेचे आहे. या यंत्राचा वापर करून आपण शेती केली तर कामे वेळेत पूर्ण होतील आणि त्यांचं उत्पादन सुद्धा वाढ होईल. बरोबर आहे. म्हणजे खूप साऱ्या कामांसाठी यंत्र आता भातशेतीमध्ये उपलब्ध आहेत. भात पिकाच्या लावणीसाठी कोणती यंत्र वापरावीत? भात पिकाच्या लावणीसाठी सध्या स्वयंचलित भात लावणी यंत्र उपलब्ध आहे. 8 ओळींचं हे यंत्र आहे. एका दिवसात 2 ते 3 एकर एवढ्या क्षेत्राची लावणी करता येते. पण यासाठी शेतीचा आकार हा मोठा असला पाहिजे, 6 गुंठेपेक्षा जास्त असला पाहिजे, तर त्याचा फायदा जास्त होईल. यंत्रासाठी अर्धा ते पाऊण लिटर डिझेल लागेल. यंत्र चालकासोबत 1 किंवा 2 माणसांची आवश्यकता असते. पण याकरता विशिष्ट पद्धतीची चटई पद्धतीची जी मॅट आहे नर्सरी, ती नर्सरी किंवा रोपवाटिका तयार करावी लागते. नांगरणी, चिखलणी कमी खोलीची असावी असे असायला पाहिजे व चिखलणीनंतर 20 ते 48 तासानंतर पोत लावणीसाठी तयार होते. म्हणजे जर आपल्याकडचं क्षेत्र मोठं असेल तर आपण या लावणी यंत्राचा वापर करू शकतो आणि त्यामुळे वेळेची बचत आणि मजुरांवरचा खर्च हा कमी व्हायला नक्कीच मदत होऊ शकेल. सर, यांत्रिक शेती म्हटली की मोठी मोठी यंत्र डोळ्यापुढे येतात, तर आपल्याकडच्या शेतीचा बराचसा आकार हा छोटा आहे आणि दिवसेंदिवस तो आणखी छोटा होणारा आहे. मग अशा वेळी ही यंत्र अवजारं वापरणं योग्य होणारं आहे का? आपण सध्या आपल्या कोकण महाराष्ट्राचा जर विचार करूच, पण कोकण भागाचा विचार केला तर अल्पभूधारकचे प्रमाण खूप जास्त आहे. 70 ते 72% शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेतीचा आकार बऱ्याच ठिकाणी खूप छोटा आहे. शेती डोंगरात असते, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात, कष्ट जास्त करावे लागते. त्यासाठी सरसकट एकाच प्रकारची यंत्रे वापरून चालणार नाही. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे बाकी यंत्रे आहेत त्याप्रमाणे कोकणात ती यंत्रे उपयोगात येतील असं नाही. तर छोटी यंत्रे, मनुष्यचलित अवजारे, बैलचलित अवजारे आपण वापरायला हवी. त्यासाठी नवीन विकसित अधिक कार्यक्षम असणारी अवजारे तयार केलेली आहेत ती वापरावीत. मध्यम प्रकारचे क्षेत्र असल्यास मध्यम आकाराची यंत्रे, त्यामध्ये छोट्या ट्रॅक्टरवर चालणारे किंवा पॉवर टिलरवर चालणारे किंवा इंजिनवर चालणारी अवजारे वापरावीत. तर मोठ्या क्षेत्रासाठी जास्त अश्वशक्तीची यंत्रे, अवजारे आपण वापरावीत, म्हणजे जास्त फायदा आपणास मिळू शकतो.
शकेल. हां, म्हणजे जसं आपल्याकडचं क्षेत्र आहे त्यानुसार अवजारं आपल्याकडे उपलब्ध आहेत. एकंदरीत सर्व परिस्थितीचा विचार केल्यास कोकणातील भातशेतीसाठी कोणती यंत्र आणि अवजारं आपण वापरली पाहिजेत? कोकणातील भात शेतीसाठी ट्रॅक्टरने चालवणारे पलटी फाळ असेल, कल्टिवेटर असेल, चिखलणी यंत्र असेल, तर जर छोटे क्षेत्र असेल तर त्यामध्ये पॉवर टिलरचा यूज किंवा उपयोग जास्त केला पाहिजे, किंवा पॉवर टिलरवर चालणारी नांगर असेल, कोळव असेल यांचा वापर करावा. जमिनीत पुरेसा ओलावा असेल तर पॉवर टिलर असलेला रोटावेटर तो ॲज अ रोटावेटर म्हणून तुम्ही वापरू शकता. बैलचलित नांगरच्या सहाय्याने चिखलणी चांगली होत नाही, त्यासाठी चिखलणी अवजारांचा वापर करायला हवा. भात कापणीसाठी भात लावणी यंत्रे उपलब्ध आहेत. ड्रम सीडर आहे, कोनोविडर आहे, कापणीसाठी रिपर आहे, ब्रश कटर आहे, पायाने किंवा मोटरने चालणारे मळणी यंत्र आहेत, आणि त्याशिवाय वारवणीसाठी हाताने किंवा मोटरने चालणारा पंखा आहे. ही सर्व यंत्रे आपण वापरावीत. बरोबर. जमिनीची मशागत करताना चिखलणीला महत्त्व आहे, तर चिखलणीसाठी कोणती अवजारं वापरली पाहिजेत शेतकऱ्यांनी? भात पिकामध्ये आपल्याला चिखलणीचं खूप महत्त्व आहे. बऱ्याच ठिकाणी बैलाच्या नांगराने चिखलणी केली जाते, जे खूप कष्टाचे आहे. आपण जर विचार केला 1 हेक्टर किंवा म्हणजे 100 मीटर बाय 100 मीटरचं जर शेत असेल तर, आणि बैलाच्या सहाय्याने आपण जर चिखलणी करत असो तर शेतकऱ्याला 64 किलोमीटर एवढी पायपीट करावी लागते, तीही चिखलात. हे कष्ट कमी करण्यासाठी 14 अश्वशक्तीपर्यंतचे पॉवर टिलर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, किंवा 3.5 ते 5.5 अश्वशक्तीचे पॉवर विडर्स उपलब्ध आहेत. याचा चिखलणीसाठी उपयोग आपल्याला करता येईल. याशिवाय ट्रॅक्टर चलित रोटावेटर आणि चिखलणी यंत्र यांच्या सहाय्याने सुद्धा चांगल्या प्रकारे चिखलणी आपल्याला करता येते. या यंत्रांचा वापर केला तर तो फायद्याचा ठरणार आहे. खूप फायद्याचा ठरतो. भात लावणी यंत्र हे हाताने चालणारं पण आपल्याकडे उपलब्ध आहे, तर याविषयी काय सांगता येईल? विद्यापीठाने 2 ओळींची हाताने चालणारे भात लावणी यंत्र विकसित केले आहे. यासाठी वेगळी रोप तयार करायची आवश्यकता नसते. 20 ते 25 दिवसांची तयार झालेली रोपे हवीत. रोपांची मुळे स्वच्छ धुवून घ्यावीत आणि ती रोपे फलाटावर ठेवावीत. वापरताना पाठीमागे ओढावे लागते, सोबतच हाताने पेडल फिरवावे लागतात. ह्या दोन्ही प्रक्रिया थोड्या सरावाने व्यवस्थित करता येतात. चिखलणी केल्यानंतर चिखल शेतात चांगला बसल्यावर यंत्राद्वारे आपण भाताची लावणी करू शकतो. सदर यंत्राचा वापर केल्यानंतर ताशी 2 गुंठ्यापर्यंतचे क्षेत्र यंत्राद्वारे लावणी करता येते. हे यंत्र विद्यापीठात उपलब्ध आहे आणि सदर यंत्राची किंमत रुपये 20,500 इतकी आहे. म्हणजे शेतकऱ्याला परवडू शकते इतकी किंमत याची आहे. भात पिकामध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो की तण वाढतं. मग या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणती अवजारं शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे? भात पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी जपानी पद्धतीचे भात कोळपे किंवा शंकू कोळपे आपण वापरावे. हे जपानी कोळपे किंवा शंकू कोळपे शेतामध्ये हाताने ढकलायचे असते. शंकू कोळप्याला कोनोविडर असे नाव दिलेले आहे. जर आत्ताच तुम्ही कोनोविडर म्हणालात, तर याचा जो वापर आहे तो शेतामध्ये नेमका कसा केला पाहिजे? भात पिकामधील तण काढण्यासाठी कोनोविडरचा वापर होतो. तर कोनोविडर भात पिकांच्या ओळीमध्ये चालवताना त्याच्या समोरचा भाग म्हणजे फ्लोट दिलेला आहे. फ्लोटवर थोडासा दाब देणं गरजेचं असतं. फ्लोटच्या मागच्या साईडला 2 कोन दिलेले असतात. ते कोन खाली टेकून अवजार पुढे ढकलावे. याचा वापर करताना शेतामध्ये कमीत कमी 5 ते 6 सेंटीमीटर इतके पाणी असणे आवश्यक आहे. याच पद्धतीने जपानी कोळपे भात खाचरात चालवावे. त्यामुळे तण उपटून चिखलात गाडली जातात. पुढे त्याचे विघटन होऊन त्याचे खत तयार होते. यातून श्रमाची व खर्चाची 40 ते 50% इतकी बचत होते. आणि सदर यंत्र विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे आणि याची किंमत 1,350 इतकी आहे. म्हणजे अगदीच कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना ते उपलब्ध आहे. आता भात कापणीसाठी कोणतं सुधारित अवजार वापरलं पाहिजे? भात कापणीसाठी वैभव वेळा आपण जो विद्यापीठाने तयार केलेला आहे, वैभव वेळा आहे. ह्या वेळाचे वैशिष्ट्य म्हणजे याला धार लावायला लागत नाही, हाताला इजा होत नाही, कापणी जमिनीलगत करता येते. याशिवाय पेंढा अधिक मिळतो आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव हा सुद्धा कमी होतो. सदर यंत्र अगदी कमी किमतीचे आहे. 90 रुपये इतकी त्याची किंमत आहे. पण समजा अधिक प्रमाणात भात कापणी करायची आहे तर कोणतं यंत्र वापरलं पाहिजे? अधिक प्रमाणात आपल्याला भात कापणी करायचं असेल तर यंत्राच्या बाबतीत सांगायचं झाल्यास स्वयंचलित भात कापणी यंत्र
हाच पर्याय आहे. हां. त्याला रिपर असे आपण म्हणतो. हं. रिपरमुळे एका दिवसात 1 हेक्टर क्षेत्राची कापणी करता येते. हं. याचे वैशिष्ट्य म्हणजे या यंत्राद्वारे कापलेले पीक एकाच बाजूला अंथरले गेल्यामुळे पेंढा बांधण्याचे काम सोपे होते. हां. रिपरने कापणी केल्यास आपण हेक्टरी 1800 ते 2000 इतकी बचत करता येते. बरोबर. आणि मजुरीचा खर्च देखील यामुळे वाचतो. सर, आता कापलेल्या पिकाच्या पेंढ्या बांधून त्या लाकडी फळीवर आपटून आपल्याकडे भाताची मळणी केली जाते किंवा झोडपणी करताना सुद्धा आपण हे बघतो. तर मग यासाठी कोणती यंत्र उपलब्ध आहेत? आपण पाहिले असेल आपल्याकडे भाताची बऱ्याच ठिकाणी जोडणी केली जाते. हो. जोडणीसाठी पायाने चालविणारे किंवा इलेक्ट्रिक मोटर याच्याद्वारे चालवणारे यंत्र जोडणीसाठी वापरावे. यामध्ये पूर्ण पेंढा मिळतो, पण धान्य स्वच्छ करण्यासाठी वारवणी करावी लागते. बाजारामध्ये जास्त क्षमतेचे मळणी मशीन सुद्धा उपलब्ध आहेत. यामार्फत मळणी करून स्वच्छ धान्य आपल्याला मिळते, पण पेंढा पूर्ण मिळत नाही. तो तुकड्याच्या स्वरूपात मिळतो. याशिवाय चेन कन्व्हेयर प्रकारचे मळणी यंत्र मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ते वापरल्यास आपल्याला पूर्ण पेंढा भेटतो, तसेच स्वच्छ धान्य मिळते. तर आता आपण भात पिकामध्ये वापरल्या जाणाऱ्या यंत्रांची खूप चांगली माहिती दिलीत. पण आपल्या कोकणामध्ये भातासोबतच फळपिकंही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. सध्या आंबा हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा सीझन देखील सुरू आहे. तर विद्यापीठाने कोणकोणती अवजारं या फळपिकांसाठी विकसित केलेली आहेत? विद्यापीठाने विविध अवजारे फळपिकांसाठी तयार केलेली आहेत. त्यामध्ये आहे आंबा झेला असेल, खंती असेल, दातरी फावडे असेल, चिकू झेला आहे, सुपारी सोलणी यंत्र आहे, काजूबी फोडणी यंत्र आहे, काजूबी सुकवलेली काजू सुद्धा आणि ओली काजू सुद्धा, दोन्हीची यंत्रे उपलब्ध आहेत. आंब्याच्या झाडावर येणारे बांडगुळ असेल ते कट करण्यासाठी बांडगुळ कटर आहे. काजूच्या बोंडाचा रस काढण्यासाठी विपुल काजू बोंडाचा रस यंत्र आदी अवजारे विद्यापीठाने विकसित केलेली आहेत. बरोबर. आपल्याकडे आपण बघतो की भात पिका इतकीच लागवड आंब्याची केली जाते. तर आंबा काढण्याकरता विद्यापीठाने काही अवजारं विकसित केलेली आहेत काय? त्यातलं एक नूतन झेला हे तर आहेच. होय. विद्यापीठाने नवीन आंबा झेला, नूतन आंबा झेला असे 2 प्रकारचे झेले विकसित केलेले आहेत. तसेच या झेल्याचा फायदा हाच आहे की झेल्याने सर्व आंबे देठासह काढता येतात. त्यामुळे फळाची प्रत चांगली राहते. बरोबर. पाईप किंवा बांबू ओढला की देठासह तोडला जातो व जाळीमध्ये तोडलेले आंबे गोळा होतात. या झेल्याला बांबू किंवा पाईप जोडावी लागते. ताशी 100 ते 120 फळे या झेल्याने काढता येतात. सदर झेल्याची किंमत अगदीच नगण्य आहे. 230 रुपये इतकी याची किंमत आहे, जो विद्यापीठात उपलब्ध आहे. आंबा ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी या झेल्याचा वापर केला तर त्यांना खूप सारा फायदा होऊ शकतो. होय, अर्थातच. सर, असं ऐकलेलं आहे की आंब्याच्या झाडावर बाणगुळं देखील मोठ्या प्रमाणात येतात आणि ती काढण्याकरता काही अवजार विकसित केलेलं आहे का विद्यापीठाने? होय, आंब्याच्या झाडावर बाणगुळे व्यवस्थित काढण्यासाठी बाणगुळ कटर विकसित केलेले आहेत. या अवजाराला कोयत्यासारखे धारदार पाते वरच्या बाजूला आहे. झाडाला काप देता येईल यासाठी दुसरे पाते आहे. सोबतच करवतीसारखे दाते आणि हुक्स आहेत. अवजाराला लांब बांबूचे हँडल किंवा पाईप जोडावे लागते. बांडगुळ असलेल्या फांदीला कटरेच्या आतील पात्याचा वापर तसेच वरील धारदार पात्याचा वापर करून काप द्यावा लागतो. करवती दात्यांचा वापर लहान फांद्या तोडण्याकरिता करावा लागतो आणि अवजारावरील हुकचा वापर करून वेली व मुळे काढता येतात. सदर अवजार विद्यापीठात उपलब्ध आहे आणि त्याची किंमत अंदाजे 220 रुपये आहे. बरोबर. आपण हल्ली बघतो की मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, तर अशावेळी फळबागेतील उंचावरील फळं जी आहेत ती काढण्याकरता विद्यापीठाने काही यंत्र विकसित केलेली आहेत का? होय, आपण पाहिलेलं आहे की आंब्याचं झाड किंवा नारळाचं झाड खूप उंच वाढतं. जर उंचीवर जर फळे असतील तर ते काढणं शेतकऱ्यांना खूप कठीण असतं. विद्यापीठाने उंच झाडावरील नारळ व आंबे काढण्यासाठी ट्रॅक्टर चलित हायड्रोलिक एलिव्हेटर हे यंत्र विकसित केले आहे. फळबागेतील झाडांच्या फांद्या तोडणे, उंच झाडांची जवळून फवारणी करणे, फळ काढणे, बागेची साफसफाई करणे इत्यादी कामे या यंत्राच्या सहाय्याने बकेटमध्ये उभे राहून करता येतात. हे यंत्र ट्रॅक्टर PTOवर चालत असून हायड्रॉलिक यंत्रणेद्वारे बकेटची उंची कमी जादा करता येते. हे यंत्र 4 झाडांच्या मधोमध उभे करून एका ठिकाणावरून 4 झाडांची फळे काढता येतात. या यंत्राला चालवण्याकरता 30 अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेच्या ट्रॅक्टरची आवश्यकता आहे. या यंत्राच्या सहाय्याने 10 ते 15 मीटर, जर फळ तुमचं 10 ते 15 मीटर वर असेल तर त्या उंचीवरील फळबागेतील कामे विविध
हत्यारांच्या सहाय्याने करता येतात. मी खूप सारी कामं या यंत्राच्या माध्यमातून करता हो. येत आहेत. चिकू काढण्याकरता काही आपल्याकडे अवजारं उपलब्ध आहेत का? विद्यापीठाने चिकू काढण्याकरता अतुल चिकू झेला विकसित केला आहे. हां. या झेल्याचा मुख्य भाग हा प्लॅस्टिक पासून बनवलेला असून त्याचा आकार प्लॅस्टिकच्या बरणीसारखा आहे. हां. वरच्या बाजूस असलेल्या पात्यांमुळे चिकू अलगद निवडले जाऊन दांडा ओढल्यास फांद्यापासून फळ तोडले जाऊन नायलॉन जाळीत एकत्रित केले जातात. हां. झेल्याचा उपयोग चिकू काढण्यासोबतच काजू बोंडे असतील, बोरे, लिंबू, कोकम आणि आवळा यासारखी फळे काढण्याकरिताही होतो. सदर चिकू झेल्याची किंमत 250 रुपये इतकी आहे. ही सगळीच जी अवजारं आहेत ती अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध आहेत शेतकऱ्यांसाठी. सर, आता आपल्या कोकणामध्ये आंब्या इतकंच उत्पादन काजूचं घेतलं जातं, तर काजूसाठी अशी कोणती अवजारं आहेत की जी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकतील? होय मॅडम, विद्यापीठाने ओले काजू सोलण्यासाठी अवजार विकसित केले आहेत. सदर अवजार हे पक्व हिरवे काजू बी सोलण्यासाठी व घरगुती वापराला उपयुक्त आहे. हिरव्या बियांची साल पात्यांनी कापल्यानंतर काढणी किंवा पळीचा उपयोग करावा लागतो. सो या यंत्राद्वारे साधारणतः अंदाजे एका तासाला 100 ते 120 बियांची सोलणी करता येते. म्हणजेच ते 2 ते 2.5 किलो पर्यंत जातं व पूर्ण बी मिळण्याचे प्रमाण 95% आहे. हा एक प्रकार झाला. आणि दुसरं, जर सुकी काजू बी आपल्याला सोलायचे असेल तर काजू बी कात्री ही विकसित केली आहे. दर ताशी 3.25 किलो काजू बिया सोलता येतात. त्यामध्ये कवच आणि गर दट्ट्याच्या सहाय्याने वेगळा करण्यात येते. सदर काजू कात्री जर काजूवर काढायला उपयोग केला तर अत्यंत कार्यक्षम व वजनास हलके आहे. हाताळणी एकदम सुलभ आहे. सदर ओले काजू बी सोलणी यंत्राची किंमत 1450 इतकी आहे ओले काजू बी सोलण्याची. तर सुकी काजू बी सोलणी करण्याकरता जो कात्री आहे त्याची किंमत 650 इतकी आहे. सर, आपण ओल्या आणि सुक्या काजू बिया सोलण्याकरता अवजारं कोणती उपयोगी आहेत ते सांगितलं, परंतु काजूची बोंड ज्याचा रस काढला जातो त्याकरता काही संशोधन झालेलं आहे का? होय मॅडम, शेतकऱ्यांना काजू बोंडाचा खूप त्रास आहे. म्हणजे तसेच तर खूप काजू बोंडे वाया जातात. तर काजू बोंडे वाया न जाता काजू बोंडाचा रस काढण्यासाठी विद्यापीठाने विपुल काजू बोंडाचा रस काढणे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे काजूच्या बोंडापासून रस काढून त्यापासून विविध पेये आणि टिकाऊ पदार्थ तयार करतात. बरोबर. त्यामध्ये स्टीलचा हॉपर आहे, त्याची क्षमता 5 किलो आहे. बोंडे चिरण्यासाठी आणि रस काढण्यासाठी स्टीलचेच पाते यूज करतो आपण, बाकी लोखंडाचे यूज करत नाही. त्यामध्ये जाळी बसवलेली आहे. हाताने हँडल फिरवल्यामुळे हॉपरमधील बोंडे चिरली जाऊन रस नायलॉनच्या गाळ्यातून खाली त्यामध्ये चोथा वेगळा केला जातो आणि रस वेगळं केलं जातं. या यंत्राद्वारे ताशी 50 किलो काजू बोंडाचा रस काढता येतो. सदरचे यंत्र उपलब्ध असून त्याची किंमत रुपये 7,200 इतकी आहे. म्हणजे आंबा, काजू यासाठी खूप सारी यंत्र विद्यापीठाने विकसित केलेली आहेत. आता आंबा, काजू इतकंच कोकणातलं अजून एक महत्त्वाचं बागायती फळपीक म्हणजे नारळ. तर नारळ सोलणं हे काम तसं अवघड असतं, तर यासाठी काही अवजारं विकसित केलेली आहेत का? होय मॅडम, विद्यापीठाने नारळ विकसित करण्यासाठी 2 अवजारे केलेले आहेत. एक तर नारळ सोलणी यंत्र आहे आणि दुसरं सेम नारळ सोलणी यंत्र, पण ते आपण फोल्ड करू शकतो. घडी सुलभ आहे, म्हणजे आपल्याला बाहेर घेऊन जाताना ते सोयीस्कर जातं. सर, नारळ सोलण्याकरता हाताने वापरण्यात येणारे असे अवजार आहे. त्याच्या वरच्या बाजूस 2 धारदार पाते दिलेले असून त्यावर नारळ व हँडल वरती उचलावे. असे 4-5 वेळा केल्यानंतर नारळ आणि सोलणं हे दोन्ही वेगळे होतात. आणि या अवजारामुळे 52 नारळ एका तासाला तुम्ही करू शकता. दुसरं अवजार जे आहे, घडी सुलभ अवजार जे आहे, जे आपण फोल्ड करू शकतो. हे प्रामुख्याने नारळ सोलणी अवजाराची वाहतूक सोपी किंवा पार्किंग सुलभ होण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. तर याची कार्यक्षमता 58 नारळ प्रति तास इतकी आहे आणि या यंत्राची किंमत अंदाजे 750 रुपये आहे. म्हणजे ही यंत्र वापरल्याने नारळ सोलणं हे खूप सोपं होणार आहे. नारळाप्रमाणेच आपल्याकडे सुपारीची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. सुपारी सोलणं हे तसं खूप कष्टाचं काम आहे, तर हे कष्ट कमी होण्याकरता विद्यापीठाने काही अवजारं विकसित केलेली आहेत का? विद्यापीठाने सुपारीचा विचार करून विविध अवजारे विकसित केलेले आहेत. त्यामध्ये आहे हस्तचलित, पदचलित, विद्युतचलित सुपारी सोलणी यंत्र, असे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. शक्ती वेगवेगळ्या आहेत. हाताची शक्ती आहे किंवा पेडल, सायकलचं पेडल असेल किंवा विद्युत चलित आहे. हस्तचलित सुपारी सोलणी यंत्रामध्ये स्क्रू व सिलेंडरची व्यवस्था असून त्यामध्ये पाते बसवलेले आहे. हॉपरमधून सुपारी टाकली व दांडा फिरवलं की सोललेली सुपारी व सोलणं
हां. बाहेर येतं. हे यंत्र छोटे असल्या कारणाने ते कुठेही बाहेर ने-आण करता येते. आणि 6 ते 8% आर्द्रता असलेली प्रतवारी केलेली जर सुपारी निवड केली तर चांगले परिणाम भेटतात. सदर सुपारी सोलणी यंत्राची क्षमता 4 ते 5 किलो इतकी आहे. जर पदचलित सुपारी यंत्र जर आपण पाहिलं तर त्यामध्ये सायकल सदृश सांगाडाचा उपयोग केलेला आहे. त्यात जर विद्युत प्रवाह उपलब्ध नसेल तर एका मजुराने पेडलिंग करून हे यंत्र चालवता येते. अंदाजे ताशी 8 ते 10 किलो सुपारी सोलता येते. विद्युत चलित सुपारी सोलणी यंत्र ही उपलब्ध आहे. त्यामध्ये सिलेंडर आहे, बीटर आहे, जाळी आहे, चौकट असेल, फ्लायव्हील आहे, हॉपर असे वेगवेगळे प्रमुख भाग आहेत. या यंत्राचा वापर केल्यास एकाच वेळी 8 ते 10 किलो सुपारी हॉपरमध्ये टाकता येते. सुपारी सोलण्याची क्षमता 12 ते 15 किलो स्वच्छ सुपारी, त्याला आपण रोटा म्हणतो, आपणास भेटते. बरं, म्हणजे खूप उपयोगी असं हे यंत्र आहे. हो, आता आपण बघतो की ओली सुपारी वाळवण्याकरता खूप वेळ लागतो, तर हा वेळ कमी करण्याकरता काही संशोधन विद्यापीठात झालेलं आहे का? होय मॅडम. सुपारी लवकर वाळावी यासाठी ओल्या सुपारीचे आवरण खरडून काढण्यासाठी सुपारी फालसटणे यंत्र विद्यापीठाने विकसित केले आहे. हे यंत्र हस्तचलित आहे. सुपारीच्या 90 ते 95% भागावर फालसटणी केली जाते. ताशी साधारणतः 1600 सुपाऱ्यांची फाळसटणी होते. फाळसटणी केलेली सुपारी व यांत्रिकी फाळसटणी केलेली सुपारी यांच्या प्रतवारीमध्ये काहीही फरक नसतो. वाळवणी कालावधीमध्ये 50% पर्यंत घट होते. म्हणजे साधारणतः 40 दिवस लागतात, तर ते 20 ते 22 दिवसात तुमची सुपारी सुकून जाते. सदर यंत्राची किंमत अंदाजे 20,000 रुपये इतकी आहे. सर, आपण कोकणात भातासोबतच नाचणी या पिकाची देखील लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते, तर नाचणी पिकाची मळणी आणि सडणी करण्याकरता विद्यापीठाने काही संशोधन केलेलं आहे का? होय, नाचणी आता आपण सर्वीकडेच पाहतो. नाचणी प्रोटीनवर्धक आहे. नाचणीपासून बिस्किट्स तयार करतात. खूप सारी उत्पादनं घेतली जातात नाचणीपासून. विद्यापीठाने नाचणीची मळणी व सडणी करण्यासाठी नाचणी व मळणी सडणी यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र वापरण्यास सोपे आहे. यंत्रास 4 चाके आहेत व हँडल आहे. या कारणामुळे वाहतुकीस अडचण होत नाही. मळणी व सडणी या दोन्ही क्रिया एकाच वेळी होत असल्यामुळे कामाचा ताण कमी होतो. यंत्र घरगुती विद्युत प्रवाहाचा वापर करून चालवता येते. यंत्र वापरल्यामुळे महिला ज्या असतील त्यांचे पाठ, हात, खांदे इतर दुखणे संभवत नाही. मळणी व सडणीची कार्यक्षमता 99% आहे. तसेच धान्य साफ करण्याची कार्यक्षमता 97.5% आहे. सदर यंत्राचा वापर केल्यास मळणी व सडणीच्या खर्चात 20% बचत होते व सदर यंत्र विद्यापीठात उपलब्ध आहे आणि सदर यंत्राची किंमत 68,500 इतकी आहे. बरोबर, म्हणजे एकूणच ही सगळी यंत्र जी आहेत ती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशीच आहे. होय. जाता जाता तुम्ही शेतकऱ्यांना याबाबत काय सांगाल? शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेली अवजारे याचं ज्ञान नाहीये, तर शेतकऱ्यांनी ती माहिती करून घ्यावी, जेणेकरून त्यांची काबाड कष्ट, कोकणात जमीन छोट्या असतात त्यामुळे कष्ट खूप आहेत, दम जास्त लागतो. बरोबर आहे. कष्ट कमी करता पण तुमचं उत्पादन कसं वाढवता येईल त्यासाठी कुठली अवजारे विकसित केलेली आहेत, ज्या अवजारांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. बरोबर. महत्वाचं म्हणजे महिला ज्या आहेत त्या शेतीमध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे. तर महिलांसाठी जे उपयुक्त अवजार आहेत त्या अवजाराचा उपयोग करून त्यांनी शेती करावी, जेणेकरून त्यांचे कष्ट कमी होतील. बरोबर आहे. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे या सगळ्या अवजारांचा जर आपण वापर आपल्या शेतीमध्ये केला तर नक्कीच आपले जे श्रम आहेत ते कमी व्हायला मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्याला जे मिळणारं उत्पादन आहे ते देखील यामुळे वाढू शकतं. तर नक्की विचार करा. सर, तुम्ही इथे आलात आणि या अवजारांविषयी खूप छान माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद मॅडम. आत्ताच आपण कोकण विभागासाठी उपयुक्त अशी शेती अवजारे याविषयी डॉक्टर निलेश शिरसाट यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.